अंकिता पाटील ठाकरे ज्या माजी मंत्री जे इंदापूरमधून विधानसभेला पराभूत झाले त्या हर्षवर्धन पाटील साहेबांच्या कन्या आहेत. त्यांनी नुकतंच आज भाष्य केले की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आम्ही कमळ फुलवणार आहोत आणि बावनकुळे साहेबांचा प्रोग्राम वगैरे त्यांनी सांगितला. त्या अंकिताताईंना मला हे सांगायचं की तुम्ही ज्या कुटुंबियातून आला ते शंकरराव बाजीराव पाटील ज्येष्ठ नेते पुणे जिल्ह्याचे महाराष्ट्राचे माजी मंत्री हे गांधी नेहरू या विचारधारेवर काँग्रेसचे एकनिष्ठ विचाराचं कुटुंब त्या विचारधारेत तुम्ही वाढलेले असताना सुद्धा हर्षवर्धन पाटील साहेबांना ईडी आणि सीबीआयची भीती वाटली, अटक होण्याची भीती वाटली म्हणून ते भाजपाच्या वळचणीला गेले आणि भाजपवासीय झाले आणि त्यांनी एकदा सांगितलं की आता सुखाने झोप लागते मला वगैरे असं बोलले ते. खरं तर भारतीय जनता पार्टीने बारामती लोकसभेच्या संदर्भात लोकशाही पद्धतीने लढायला आमची काही हरकत नाहीये, पण तुम्हाला अजून उमेदवार सुद्धा मिळालेला नाही. अजून उमेदवार तुमचा फिक्स करा आधी, मग तुमचं कमळ फुलवायच्या वल्गना तुम्ही करू शकता. मुळात सुप्रियाताई सुळे या 7 वेळा संसदरत्न ठरलेल्या आहेत आणि 2 वेळा महासंसदरत्न ठरलेल्या आहेत. देशातल्या एकमेव यशस्वी खासदार आहेत त्या. यांच्यासारखं काम महाराष्ट्रातल्या तुमच्या कुठल्याही पक्षाच्या कुणीही खासदारांनी केलेलं नाही. इतकं उत्कृष्ट असं काम सुप्रियाताई सुळे करतात. बारामती लोकसभा मतदारसंघात ते घराघरात त्यांचं काम पोहोचलेलं आहे. आणि आज जरी तुम्ही कुठेतरी अजितदादा मित्रमंडळ तुमच्या साथीला आल्यामुळे त्या आधाराने काही बोलत असला तरी बारामती लोकसभा मतदारसंघातली जनता सुज्ञ आहे. पवार साहेबांच्या विचारावरती प्रेम करणारी जनता आहे. ती सुप्रियाताई सुळेंना निश्चितपणाने पुन्हा एकदा लोकसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाहीत. तुमचा उमेदवार तोपर्यंत तुम्ही शोधून ठेवा आणि मग कमळ फुलवण्याची भाषा करा.